गुड मॉर्निंग मित्रांनो. आज आपल्या रानात टोमॅटोचं हार्वेस्टिंग आहे. माझ्या मते चौथा तोडा आता आपला चालू आहे. म्हणजे आता आज करायचं आपल्याला दिवसभर. त्याच्यासाठी आपल्याला आता टेम्पो घ्यायचा आहे. टेम्पो आपल्या घराच्या जवळ कॅरेट आहेत, ते कॅरेट टेम्पोमध्ये लोड करायचे आहेत रिकामे, आणि ती कॅरेट घेऊन आपल्याला रानात जायचं आहे. त्यामध्ये टोमॅटो भरायला आपल्याला दररोज काय ना काय काम असतं बघा. आपल्याला गावाकडचं जीवन म्हणजे बघा असं दररोज काय ना काय आपल्याला करावंच लागतं रानामध्ये. गावाला कधी सॅटर्डे संडे काय नसतो बघा तसलं. गाडीचं स्टार्टर मारायचं आणि गाडी आता इथं आपण जागेवरती ओळखून गेलो मागं व्यवस्थित आपण निघून जाऊया. मस्तपैकी सकाळी थंडगार हवा अशी चालू होती. ह्या आजी मला बऱ्याच वेळा इथून बघा दिसतात जाताना येताना कायम. त्या आजींना तर इथून 3 किलोमीटर चालत जावं लागतं. कधी कधी गाडी भेटली तर आपल्या अशा गाडीवर बसून जातात. आजींना गाडी घेतलं म्हणून आजीनं आपल्याला खाऊ दिला बरं का. आपण रानात पोचलो. खाली आपण उसाकडे पहिले गेलो. आपल्या भिमोगाचं काढायचं चालेल ढाळे वगैरे ते आपण पोत्यात एकत्र करून, हे बघा भिमोग आपला उसामध्ये लावलेला होता आंतरपीक म्हणून. मस्तपैकी भिमोग आहे बघा, छान गोड लागतो. हा आपला अडसाली ऊस 25 जूनची लागण आहे 2025. आपण अशीच गाडी घेऊन मग माळाला गेलो आणि आपण शेडामध्ये आता आपला रानातला गणवेश घातला आणि गाडी जरा पाठीमागं घ्यायची होती शेडाला घासून. म्हणजे कॅरेट वगैरे जर टोमॅटोची भरली तर आपण डायरेक्ट गाडीमध्येच आपल्याला टाकायला यावेत. अशा प्रकारे गाडी तर मागं घेतोय. मागं घेतली आणि आपण आता निघालो. आता हार्वेस्टिंग चालूच होतं सकाळपासून. टोमॅटो वगैरे बाहेर काढून आपलं आता शेडामध्ये आपला डीप लावायचा चालला होता. हे बघा असं टोमॅटोची साईज वगैरे म्हणाल तर 1 नंबर साईज होती बघा. आणि कसं असतं मित्रांनो, ज्या वर्षी आपलं पीक चांगलं असतं ना त्या वर्षी दर नसतो. हे खरं आहे मात्र. हा आपला जुना प्लॉट आता संपला आहे. आता काय शेंड्यावरचाच फक्त छोटा छोटा माल आहे. गोळी म्हणतो आपण ना, तुमच्याकडे काय म्हणतात कमेंटमध्ये सांगा. हा गोळी माल आता आपण शेवटचं हार्वेस्टिंग करणार आहे आणि आता आपण नवीन प्लॉटचा 4था तोडा चालू ठेवला आहे. हा बघा नवीन प्लॉट. याचं पण खालून थोडंसं करप्याचं प्रादुर्भाव बराच झालेला आहे. आणि या वर्षीचं वातावरण म्हणजे सतत पाऊस, मे महिन्यापासून सतत पाऊस. हार्वेस्टिंग आपलं चालू आहे. लेबर आता आपले काढतात टोमॅटोचं. हा बघा सोमाबाई काय म्हणते बघा यो ऐका. स्टोरी तो डाल. क्या कर रहा है? खाली शूटिंग कर रहा है क्या? खालीचा वाटा का असताना पण आपण पण सोमाला थोडीशी मदत केली. ज्यांना संध्याकाळी झोप लागत नाही का नाही त्यांनी आमच्याशी संपर्क करा. कसं आहे, दिवसभर अशी टमाटे बाहेर काढली ना, माणूस संध्याकाळी ज्या कुशीवर झोपवलं त्याच कुशीवर सकाळी उठणार बघा. ही आता आम्हाला सवय झाली म्हणून आता आम्हाला काय वाटत नाही. पण आता नवीन शेतकरी यायला लागले ते आता टोमॅटो लावतात. दर असला तर ठीक, नाही तर पुढच्या वर्षी ते लावतच नाही बघा. हे असं टोमॅटो आणायचा शेडामध्ये आणि शेडामध्ये असं ढीग लावायचं, पण निवडून परत लेबरच्या साहाय्याने आपण कॅरेट भरायचे. हे आता आपला निवडून झाला आहे टोमॅटो पूर्णपणे. आणि गाडी आपली लोड झाली. आता लोड झालेली गाडी आता आपण
रस्सी वगैरे पॅक करून हा बघा गोळी मारशे मागं पिशव्या वगैरे आहेत त्या, आणि ह्या कॅरेटमध्ये आपला 1 नंबर माल मोठा. अशी टोमॅटो घेऊन आता आपण कराडला निघालो आहे, कराड भाजी मार्केटला. आता आपण कराडमध्ये एंट्री केली आहे. सिग्नल वगैरे आता हाय चालू झालेत. आता लेट आपल्याला आज थोडासा लेट झाला, लेबर वगैरे आज थोडेसे कमी होते, त्यामुळे सिग्नल आता चालू झालेत. आपली आता गाडी खाली करायची चालली, म्हणजे व्यापारी असतात तिथं, आणि आपला ही कॅरेट त्यांच्या कॅरेटमध्ये पलटी मारून घेतात, आणि आपल्याला आपली कॅरेट रिकामी येतात. आता पुढच्या तोड्यासाठी आपण टोमॅटो भरून आणण्यासाठी. हे बघा असं हे कराड मार्केट. हे लांबच लांब गाड्या, भरपूर माल असतो आता कराड मार्केटला सुद्धा. लॉकडाऊन पासून कराड मार्केट पण आता बऱ्यापैकी माल यायला लागलाय. आपली गाडी खाली झाली ना, आपण आता रिटर्न निघालोय बघा. आता आपण कृष्णाच्या पुलावरती आहे. तुम्हाला मस्त व्ह्यूज दाखवतो. आता सायंकाळचे जवळपास 6-6:30 वाजलेत. हे पुलाच्या डाव्या बाजूला बघा कृष्णा आणि कोयनाचे जिथं संगम होतो तिथे बघा यशवंतराव चव्हाणांची समाधी आहे. तिथला पण आपण एक सेपरेट व्हिडिओ काढूया. मस्त मस्त ठिकाण आहे तिथं, सगळ्यांनी तिथं भेट द्यावं. अशा प्रकारे आजचा व्हिडिओ इथेच थांबूया. भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये.